नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण गरमागरम असे कुरकुरीत पालक आणि बटाट्याची भजी बनवणार आहोत. खायला खूप छान लागतात. हे तुम्ही बघू शकता. तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला किंवा चारच्या चहाबरोबर खायलासुद्धा बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अशी मस्त आपली भजी तळलेली आहेत. पालकची भजी बनवण्यासाठी मी इथे एक जोडी पालक घेतलेला आहे. याला स्वच्छ निवडून धुवून याला पुसून घेतलेलं आहे. कपड्याने सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बारीक जेवढं होईल तेवढं बारीक पालक कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बारीक कट करायचा आहे पालक. अशा प्रकारे एकदम बारीक पालक कट करून घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला हा पालक काढून घ्यायचा आहे. इथे मी 2 बटाटे मीडियम साईजचे उकडून घेतलेले आहेत. ते घालायचे आहेत आपल्याला. हाताने असे उचलून घालायचे आहेत. अशा प्रकारे तर यामध्ये घालायचं आहे एक मीडियम साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आपल्याला. कोथिंबीर घालायची आपल्याला थोडीशी बारीक कापून घेतलेली. अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे. चवीपुरतं मीठ. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहेत. ते घालायचे आहेत आपल्याला. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत. ते घालायचे आहेत आपल्याला. पाव चमचा हळद. थोडासा ओवा घालायचा आपल्याला. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करूनच आपल्याला पाणी घालायचं आहे. सुरुवातीलाच आपल्याला पाणी नाही घालायचं. अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे. मी आणखीन एक उकडलेला बटाटा घातलेला आहे. एकूण मी 3 मीडियम साईजचे बटाटे घातलेले आहेत. मी थोडंही पाणी घातलेलं नाही. न पाणी घालताच हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला पाण्याची अजिबात गरज पडलेली नाही. तर लगेचच आपण आता ह्याची भजी करायला घेऊया. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे. जास्त पण कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं नाही. आता लगेचच आपण भजी सोडूया. अशा प्रकारे मीडियम साईजचेच आपल्याला भजी सोडायचे आहेत. तर 1 मिनिटभर आपल्याला याला झाऱ्या लावायचं नाही. व्यवस्थित तळू द्यायचं आहे. तर नंतरच आपल्याला हलवायचं आहे. 1 मिनिटभर झालेलं आहे. आपण याला हलवून घेऊया. अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भजी तळायचे आहेत. थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत. अशा प्रकारे केलेली भजी खूप छान लागतात. पालकची भजी तर आपण नेहमीच खातो, पण अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. चवीला अप्रतिम लागतात. तर व्यवस्थित गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. असे मस्त गोल्डन कलर झालेला आहे. वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झालेले आहे. तुम्ही बघू शकता. कलरसुद्धा मस्त आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता दुसरेसुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. आता दुसरीसुद्धा बॅच आपण सोडून घेऊया. ही सुद्धा गोल्डन कलर होईपर्यंत व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत. असे मस्त आपले पालकची भजी तयार झालेली आहे. बघू शकता.
असे मस्त वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अशी मस्त झालेली आहेत आपली भजी. खायलासुद्धा खूप छान लागतात आणि करायलासुद्धा अगदी 10 मिनटात बनवून तयार होतात. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.